Next question. In triangle PQR, QT is perpendicular to PR and TS is perpendicular to QR. Okay. So TS into QT equal to TR into QS. Okay. आमकां प्रूव करपाक लायला. सो आता हे जे आमी सायडी पळयल्या त्याच्या वरसून इतलें कळटा की हे ट्रायंगल आसा आणि हे ट्रायंगल आसा. करेक्ट? व्हडले ट्रायंगल आणि हे म्हणजे धाकटे ट्रायंगल घेतला. सो ही दोन जर हांवें ट्रायंगलां सिमिलर म्हणून प्रूव केली जाल्यार हे मेळोंक शकता. ओके. सो हांव घेता ट्रायंगल QTR and triangle आता हे सारखे घेऊन जाय. R आणि QST 90 डिग्री मदी घे. Q एंगल आहा ते आमचे कॉमन एंगल आहा. सो दोन्ही आमी एकाच जाग्यार घेतले. सो पयली बरोवया जे 90 डिग्री आहात ते. QTR equal to QST 90 डिग्री. ओके. मागीर हे सो PQR कॉमन एंगल आणि SQT कॉमन. ओके. सो आता दोन एंगलां जाली. सो यू कॅन राईट similar. So triangle QTR is similar to triangle QST by AA similarity. आता आम्ही त्यांच्या सायडींचा रेशो बरोवया. QT upon QS equal to TR upon ST equal to QR upon QT. Okay. आता खंयचे जाय म्हाका ST जाय, QT जाय, QS and TR म्हणजे हे दोन चूज करचे. So QT into ST equal to TR into QS. Okay, so this is it. Next question. In triangle ABC, points B and F are on EC. Point E is on AB. Okay. DE is parallel to FD. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आसा. ओके. आणि EF आणि BC पॅरलल आसा. ओके. सो जर हांवें ट्रायंगल ABF घेतले जाल्यार बाय DPT AE अपॉन EB मेळटलो म्हाका आणि AD अपॉन DF मेळटलो. आता हांगासर पळोवचें पडटलें की खंयचे सायडी घेतल्या त्यो. ओके. सो AD आसा. ओके. सो हे ट्रायंगल येयलें आणि EB आहा. EB म्हणजे हे ट्रायंगल येतलें. ओके. BC ही सायड येयलें. ओके. आणि EF ही सायड बी येयल्या. ही सायड येयल्या जाल्यार समजपाचें की हांगा आतां सिमिलॅरिटी लागल्या दोन ट्रायंगलांक. ओके. मागीर FC आणि AE हे म्हाका मेळटले. हे म्हाका ट्रायंगल ABF घेत. In triangle ABF DE is parallel to FD. So by DPT we can say that AE upon EB is equal to AD upon DF by DPT. Okay.
सो आता हे जर हांवें मल्टिप्लाय केल्यार कितें मेळटलें AE इंटू DF इक्वल टू AD इंटू EB. AD आणि EB. ओके. हे एक मेळ्ळें म्हाका. आतां म्हाका खंयची तरी दोन ट्रायंगल सिमिलर म्हणून प्रूव करूंक जाय कारण आमकां हांगा BC आनी EF मेळयली रायट. सो BC आनी EF कोणाची सायड आसा BC BCF घेवचे पडले ट्रायंगल आनी EFB. ओके. So in triangle BCF and triangle EFB. आता पळया की हांगा तर 90 डिग्री बी कांय ना बट हांगासर इन्फॉर्मेशन अवेलेबल आहा ती म्हणजे पॅरलल. पॅरलल आसली काय तेंचे जे एंगलां आसता ती करस्पॉन्डिंग एंगल्स इक्वल आसता रायट. सो आता हांवें जर हे ट्रायंगल घेतले आनी हे ट्रायंगल घेतले जाल्यार ही सायड BC इज पॅरलल टू EF करेक्ट. सो हे एंगल इक्वल जातले रायट. आणि तशेंच जर हांवें हे घेतले BF आनी ED सायड घेतली जाल्यार हे एंगल इक्वल जाले कारण हांगासर हे पॅरलल आसा दोनूय सायडी. सो करस्पॉन्डिंग जाले. ओके. F आनी मागीर F आनी D जातले. सो आमकां हे सिमिलर मेळटा. एंगल BCF is equal to angle EF corresponding angle as BC is parallel to EF. Okay. Maybe BFC is equal to EDF. परत corresponding angle सोड बट हांगा आतां BF is parallel to ED. So triangle BCF is similar to triangle EF. It is similar. Okay. आता तुमच्या सायडी घेऊया BC upon EF, EF upon EC आणि BF upon ED. सो आता आमकां खंयचे जाय BC जाय म्हणजे ही जाय पडटली. EFूय जाय म्हणजे हे बी जाय पडटले हे नाका. ओके. सो हे कन्सिडर करपाक. हे क्रॉस मल्टिप्लाय करीत जाल्यार ओके. सो आता जर हांवें मल्टिप्लाय केले ADEB इंटू BC म्हणजे ही सायड आनी ही सायड मल्टिप्लाय करचे पडटली. हांव परत बरयता. So multiplying LHS and RHS of 2 and 3 BC into FT into AD into ED is equal to CF into EF into AE into DF. Okay. So आमकां DF नाका तें कॅन्सल आवट जातलें. So AD into ED into BC equal to EF into CF into AE. Okay. So आन्सर. सो जाता तितलें तुमचें लक्ष थंय सारको तो कॉन्सेप्ट क्लियर आसूंक जाय सिमिलर ट्रायंगल्स आनी BPTचो. ओके.